बघा नीट, 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावाची घोषणा। तरुणांना साहित्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणार, अध्यक्षपदाचा मान मिळाल्यानंतर विश्वास पाटलांची माझाला प्रतिक्रिया। आशिया चषकात आज हाय व्होल्टेज क्रिकेट सामना। दुबईतल्या स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने। ऑपरेशन सिंदूर नंतरचा पहिलाच सामना। भारतीय संघाला सामना खेळायचा नाही, जयशहांचा दबाव आहे, संजय राऊतांचा मोठा दावा। आजचा सामना खेळताना भारतीय संघाला लाज वाटली पाहिजे, राऊतांचा टीकास्त्र। ठाकरेंची शिवसेना मोदींना साडी, चोळी आणि सिंदूर पाठवणार। किशोरी पेडणेकरांनी भरली ओटी, तर लाईव्ह टेलिकास्ट दाखवणारे पडदे फाडण्याचा ठाकरे सेनेचा इशारा। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी काँग्रेस पाकिस्तानी सैन्यासोबत होती। आसाममधून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात दाखवलं मतचोरीच्या संदर्भातलं प्रात्यक्षिक। शरद पवार, जयंत पाटलांसह महत्त्वाचे नेते उपस्थित। उद्या पक्षाचा आक्रोश मोर्चा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या। भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रेंकडनं भव्य कार रॅलीचं आयोजन। मनोहर पर्रीकर ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे तसं तुम्हीही फिरा। पुणेकर महिलेची थेट अजित पवारांकडे तक्रार। वेळ न सांगता या, मग कळेल, थेट दादांनाच दिलं आव्हान। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठ्या नेत्याची विकेट पडली। सुरेश धस यांचं नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला। सहकार्यानं उद्योग केला म्हणून क्लीन बोल्ड झाले, असाही निशाणा। कोणताही प्रोजेक्ट करताना सरकारला दूर ठेवतो, कारण सरकारचा हात लागला की अडचणी सुरू होतात। पुण्यातील नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरींच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या। महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत दाखल। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं मुंबई सेंट्रल स्थानकावरती स्वागत। उद्या स्वीकारणार राज्यपाल पदाचा कार्यभार। सोलापूर, बीड, जालना आणि संभाजीनगरामध्ये तुफान पावसाचं थैमान। काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती। सोलापुरामध्ये नाल्याच्या प्रवाहात रिक्षा चालक वाहून गेला। नागपुरातल्या अशोक चौकामध्ये चक्क बाल्कनीतून गेला उड्डाणपूल। नागरिकांकडनं प्रशासनावरती जोरदार टीका। घरमालकानं सरकारी जागेवरती अनधिकृत बाल्कनी बांधल्याचा प्रशासनाचा दावा।